हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन येते तुमच्यासाठी बेसिक मॅथमॅटिक्सची एक स्पेशल सिरीज, ज्यामध्ये लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे अगदी 5वी पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हे मॅथमॅटिक्सचे बेसिक्स कामात येणारे आहेत. किंवा मग जे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामवाले आहेत, MPSC, UPSC किंवा मग आपले RBची भरती करणारे विद्यार्थी, तर त्यांना सगळ्यांना हे कामात येणार आहे. तर त्यासाठी सुरू करूया बेसिक मॅथमॅटिक्सचं आजचं पहिलं लेक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्समध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की बेसिक जर आपल्याला शिकायचे असेल तर ते बेसिक्समध्ये आपल्याला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. जे पण मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर त्याची तुम्हाला घरी व्यवस्थित पूर्णपणे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिससाठी मी बरेच काही तुम्हाला एक्झाम्पल्स पण देणार, त्या एक्झाम्पल्स थ्रू तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सर्वात पहिला टॉपिक आहे प्लस मायनसचे रूल्स. रूल्स ऑफ प्लस अँड मायनस. म्हणजे पहा काय ना, की आपण बरेच विद्यार्थ्यांना हे नाही जमत किंवा यामध्ये कन्फ्युजन असतं आपल्याला, ते आपण आधी शिकून घेणार. काय होतं ना, की इथे मध्ये जर कधी प्लस असेल तर बेरीज होणार असं गरजेचं नाही. कधी कधी बेरीज पण होऊन जाते, कधी कधी सबट्रॅक्शन पण होते मध्ये प्लस असल्यानंतर. मग नक्की रूल्स काय आहेत ते आपल्याला माहिती करायचे. सर्वप्रथम आपण एक्झाम्पल्स थ्रू हे समजून घेणार आहोत. जसे की -10 + 4, -10 - 4, 10 - 4, 10 + 4, -4 + 10, -4 - 10, 4 + 10, 4 - 10. या अशा काही एक्झाम्पल्स आहेत. यांच्या थ्रू आपण शिकणार आहोत की नक्की रूल्स काय आहेत. नेहमी लक्षात घ्या, बेरीज किंवा वजाबाकीच्या उदाहरणामध्ये येणारं जे पण आन्सर असेल आपलं, तर ते आन्सरना आपल्याला 2 पार्ट्समध्ये करायचे. एक पहिला पार्ट म्हणजे असेल चिन्ह आणि दुसरा पार्ट म्हणजे असेल संख्या. म्हणजे हे जे पण उत्तर असेल तर ह्या उत्तराला जे काही चिन्ह येणार आहे तर ते चिन्ह कोणतं द्यायचे. ह्या दोघं संख्या पाहिजेत. या दोघं संख्येपैकी जी मोठी संख्या असेल तिचं चिन्ह द्यायचे. मग ती मोठी संख्या पुढे पण असू शकते किंवा मग मागे पण असू शकते. जिथे पण असेल मोठी संख्या तिचं जे पुढचं चिन्ह असेल म्हणजे त्या संख्येचं चिन्ह मायनस आहे आता इथे, तर ते येणार इथे उत्तराच्या संख्येला. म्हणजे उत्तराचं जे काही चिन्ह आहे ते चिन्ह काय येणार आहे, मायनस. आणि उत्तराचं चिन्ह आपण कशाने डिसाईड करतोय, सिम्पली मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन. आता इथे पण लार्जर नंबर 10 आहे, मोठा नंबर 10 आहे, त्याचं साईन मायनस आहे, म्हणजे इथं आन्सरला साईन येणार आहे मायनस. मोठ्या संख्येचे चिन्ह इथे काहीच नाहीये. जेव्हा पण असं काहीही चिन्ह नसेल तर तेव्हा आपल्याला प्लस कन्सिडर करायचा असतो. म्हणजे मग इथे पण उत्तराचं चिन्ह येणार आहे प्लस. इथे उत्तराच्या चिन्हासाठी मोठी संख्या पाहणार, तिचं चिन्ह प्लस आहे, त्याचं चिन्ह पण उत्तराचं प्लस. मोठी संख्या 10 आहे, 10, 10चं साईन आहे प्लस, म्हणजे मग आपल्याला प्लसचं साईन यूज करायचं. मोठी संख्या 10 आहे म्हणजे याचं चिन्ह आहे मायनस, मायनसचं साईन येणार उत्तराला. 10 लार्जर नंबर आहे त्याचं प्लस येणार, लार्जर नंबर आहे त्याचं मायनस येणार. या पद्धतीने आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं आहे. आता राहिला प्रश्न संख्येचा. आता ह्या उत्तराची जी काही संख्या आहे तर ती संख्या एकतर ह्या दोघं संख्यांची ऍडिशन करून येणार आहे किंवा या दोघांची सबट्रॅक्शन करून येणार आहे. मग नक्की ह्या दोघं संख्यांची ऍडिशन कधी होणार आणि सबट्रॅक्शन कधी होणार ते डिसाईड करायचं कसं. तर ते डिसाईड करण्यासाठी आपल्याला या दोघं चिन्हांकडे पाहायचं आहे. हे दोघं चिन्ह जर कधी सारखे असतील, लक्षात घ्या, दोघं चिन्ह जर कधी सारखे असतील तर ह्या दोघं संख्येची बेरीज करायची. म्हणजे पहा नियम काय सांगतो आपल्याला उत्तराच्या संख्येसाठी.
संख्येसाठी नियम काय सांगतो आपल्याला की जर हे दोघं चिन्ह सारखे असतील तर तेव्हा आपल्याला बेरीज करायची असते, आणि जर कधी दोघं चिन्ह हे वेगळे असतील तेव्हा वजाबाकी करायची, म्हणजे सबट्रॅक्शन. बेरीज म्हणजे इकडे ऍडिशन. मग आता ही संख्या आपल्याला रूल काय सांगतोय की सारखे चिन्ह असतील तर बेरीज करायची. दोघं चिन्ह सारखे आहेत का? नाही आहेत, वेगवेगळे चिन्ह आहेत, म्हणजे वेगळे चिन्ह असतील तर करायचे वजाबाकी, म्हणजे सबट्रॅक्शन. वजाबाकी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, नेहमी जी मोठी संख्या आहे तिच्यामधून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 10 ना 4 गेलेत 6. आता इथे पहा, या ठिकाणी दोघं संख्येचं चिन्ह पाहिजे. हे दोघं चिन्ह सारखे आहेत का? आहेत. दोघं मायनस आहेत. दोघं मायनस असू द्या किंवा दोघं प्लस असू द्या, दोघं केसेस मध्ये चिन्ह सारखं आहे, फक्त एवढं पाहिजे. चिन्ह सारखं असेल तर आपल्याला नेहमी काय करायची आहे? बेरीज. सारखे चिन्ह आहे, बेरीज करायची. म्हणजे कोणाची? 10 आणि 4 ची. 10 + 4 = 14. म्हणजे फायनल आन्सर आपल्या इथे -14. इकडे फायनल आन्सर आलं होतं -6. थर्ड एक्झाम्पल, फर्स्ट नंबरचा साइन पॉझिटिव्ह, सेकंड नंबरचा साइन निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आहे आणि हा इकडे निगेटिव्ह आहे, म्हणजे सारखे चिन्ह नाही आहेत, वेगळे चिन्ह आहे. वेगळे चिन्ह असेल तर वजा करायचे आहे, म्हणजे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 10 ना 4 गेले 6. झालं फायनल आन्सर +6. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर कधी एकटी संख्या असेल आणि तिला जर काही चिन्ह प्लस असेल तर ते प्लसचं चिन्ह नाही पण लिहिलं तरी चालतं. मायनसचं चिन्ह मात्र लिहावंच लागतं. ठीक आहे, तसं इथं पण होणार आहे. प्लसचं चिन्ह नाही पण लिहिणार तरी चालणार आहे, फक्त समजण्यासाठी आपण इथे लिहिलेले आहे. ओके, मग आता इथं संख्या राहिली. संख्या काढण्यासाठी या दोघांची बेरीज होणार की वजाबाकी होणार हे डिसाईड करण्यासाठी आपल्याला हे दोघं चिन्ह पाहायला लागतील. हे दोघं चिन्ह सेम आहेत, म्हणजे या दोघांची ऍडिशन होणार. म्हणजे 10 + 4 करणार 14. यांची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची ते कोण सांगणार? हे दोघं चिन्ह सारखे असतील तर बेरीज करायची, वेगळे असतील तर वजाबाकी. वेगवेगळे आहेत, वजाबाकी करणार. कोण पुढे कोण मागे पाहण्याची गरज नाहीये, मोठ्यातून लहान वजा करून टाका. 10 ना 4 गेले 6. फायनल आन्सर आलं +6. पण हा प्लस नाही पण लिहिला तरी चालणार आहे, समजण्यासाठी सध्या राहू देतोय. इकडे पुन्हा तेच सारखे चिन्ह आहेत, बेरीज करणार. 10 + 4 14. सर इथे तर प्लसचं चिन्ह कुठंच नाहीये, तरी तुम्ही इथं ऍडिशन करतायत. हो, नियमच तसा आहे, सारखे चिन्ह असतील तर ऍडिशन करायची. पुढे आता या 4 ला इथं चिन्ह काहीच नाहीये, म्हणजे इथं काही साइन नाहीये, तेव्हा ऑलवेज इथं असतो काय? प्लस. मग हा प्लस आहे आणि हा पण प्लस आहे, म्हणजे मग सेम आले. सेम असेल तर ऍडिशन 14. साइन इथं काहीच नाहीये, म्हणजे असेल प्लस. एक मायनस आहे, एक प्लस आहे, म्हणजे डिफरंट साइन आहेत, म्हणजे सबट्रॅक्शन होणार. सबट्रॅक्शन करायची म्हणजे वजाबाकी. 10 तून 4 गेले 6. फायनल आन्सर आलंय -6. ज्या ज्या आन्सर सोबत प्लसचं चिन्ह आलेलं आहे ते प्लसचं चिन्ह नाही पण लिहिलं तरी चालणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बेरीज आणि वजाबाकी साठी हे अशा पद्धतीचे नियम आहेत. हे नियम वापरूनच उत्तर काढायचे आहे. उत्तराचे 2 पार्ट करायचे आहेत. एक पार्ट म्हणजे चिन्ह, दुसरा पार्ट म्हणजे संख्या. चिन्ह काढण्यासाठी नियम काय सांगितला आहे? चिन्हासाठी नियम लिहून देतोय. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. खूप सिंपल रूल आहे, लक्षात ठेवणं खूप कठीण पण नाहीये. तसंच इकडे हा रूल आहे. रूल सांगतो आपल्याला चिन्ह संख्येसाठी की सारखे चिन्ह असतील हे दोघं तर ऍडिशन करायची, जसे की ते सारखे आहेत म्हणून ऍडिशन केली. वेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करायची, वेगळे चिन्ह आहेत म्हणून वजाबाकी केली. वजाबाकी करताना मोठ्यातून लहान वजा करायचा आहे, उत्तर निघाला. या पद्धतीने आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे पण आपण एक्झाम्पल्स इथे समजून घेतलेत किंवा रूल्स तुमच्या समोर लिहून दिलेत, याच्या बेसिसवर तुम्हाला आता काही एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करायला देतोय, ज्याच्या मार्फत तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे.
तर नक्कीच तुम्ही मला हे एक्झाम्पल्स सोडून दाखवणार अशी मी अपेक्षा करतो. हवं तर तुम्ही मला हे एक्झाम्पल्स सॉल्व करून व्हॉट्सअपला पण पाठवू शकतात. व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा 9595209519. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या प्रत्येक उत्तराला मी चेक करणार आणि तुम्हाला काही ना काही रिप्लाय देणार किंवा करेक्शन कुठं करता येईल ते पण मी तुम्हाला सांगणार. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, मला हे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करून देणार. एक्झाम्पल लिहून देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आधी रूल्स समजून घ्या. जर समजत नसेल तर व्हिडिओ वाटला तर डबल पहा, रूल व्यवस्थित समजून घ्या, एक्झाम्पलचे आन्सर कसे लिहिले ते पहा. त्यानंतर मग हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. हे तुम्हाला होमवर्कसाठी आहेत असं मी समजतोय. थँक्यू. बाकी आपण मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुणाकार आणि भागाकाराचे नियम शिकून घेणार. थँक्यू.